नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जे तुमचं जीवन बदलून टाकेल. हो मित्रांनो, या कथेचं नाव आहे रिकामा प्याला. एक साधीशी वाटणारी गोष्ट, पण त्यामागे आहे जीवनाला दिशा देणारा मोठा अर्थ. हो मित्रांनो, आपण आयुष्यात खूप काही शिकलो, खूप अनुभव घेतले, पण एक गोष्ट मात्र आपण विसरलो आहोत. खरं ज्ञान मिळवण्यासाठी आपलं मन आधी रिकामं करणं आवश्यक आहे. तर चला आपण पाहूया आजची ही अद्भुत आणि मनाला भिडणारी कथा ऐकूया. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष कांबळे आणि आपण पाहत आहात SK मोटिवेशनल चॅनल लातूर. एकदा असं झालं, दूरवरच्या गावातून एक विद्वान माणूस बुद्धाकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर अहंकार स्पष्ट दिसत होता. त्याला वाटायचं, मला सगळं काही जगातलं जमतं, सगळं काही मला माहिती आहे, मी सगळं काही जगामधलं शिकलो आहे. आता बुद्धाकडे जाऊन थोडंफार नवीन काहीतरी शिकूया, नवीन काहीतरी ऐकूया. पण माझ्यापेक्षा जास्त बुद्ध काय जाणणार आहेत, काय मला नवीन शिकवणार आहेत, असं तो विचार करू लागला. तो थेट बुद्धाच्या विहारात गेला. लोक शांत बसले होते, ध्यान करत होते. वातावरणात खूप शांतता होती, कारण सगळे ध्यान करत बसले होते. पण हा विद्वान माणूस मात्र जोरजोराने ओरडू लागला की हे गौतम बुद्धा, मी अमुक तमुक शास्त्र वाचलेलं आहे, मला तत्त्वज्ञानाचं गूढ माहिती आहे, मला सगळं काही कळतं, मी खूप गुरूंना भेटलोय. आता मला सांगा की तुम्ही नवीन काय मला शिकवणार आहे. त्याच्या बोलण्यामध्ये अहंकार स्पष्ट दिसून येत होता. बुद्ध शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होत्या. तो सतत स्वतःच्या ज्ञानाचा मोठेपणा सांगत राहिला. बुद्धांनी काही वेळ थांबून त्याला म्हणाले, हे विद्वान माणसं, खूप छान, तुला सगळं काही ज्ञान आहे ना, चांगली गोष्ट आहे. तू इतकं वाचलंस, इतकं शिकलास, हा तुझा मोठा प्रयत्न आहे. पण आता मला सांग, मी तुला जे शिकवणार आहे ते तू कसं घेणार आहेस. तो विद्वान आश्चर्यचकित झाला. कसं घेणार आहेस म्हणजे? मी इतका बुद्धिमान आहे, तुम्ही काहीही सांगा, मला लगेच कळेल. बुद्ध फक्त हसले. ते उठले आणि आपल्या शिष्याला म्हणाले, जरा चहा घेऊन ये. शिष्याने चहाचं भांडं आणि 2 प्याले घेऊन आले. बुद्धाने त्या विद्वानाच्या समोर ठेवले आणि त्यात चहा ओतायला सुरुवात केली. सुरुवातीला प्याला भरला, परंतु बुद्ध थांबले नाहीत. ते सतत ओतत राहिले. प्याल्यातून चहा बाहेर पडत होता, कारण तो प्याला, जो ग्लास होता, तो भरलेला होता. तरी पण बुद्ध थांबले नाहीत. चहा टेबलावर पडला, टेबल विझलं. त्या विद्वानाच्या अंगावरही चहा पडला. आता त्या विद्वानाला राग आला होता. तरी पण गौतम बुद्ध थांबले नाही. त्या ग्लासामध्ये, त्या प्याल्यामध्ये चहा ओततच राहील. तो चिडून म्हणाला, बस बस, तुम्हाला दिसत नाही का, प्याला भरला आहे, आता त्यात काही मावणारच नाही, तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये ओतताय. बुद्ध शांतपणे हसले आणि त्या विद्वानाला म्हणाले, हे विद्वाना, हाच तर तुझा प्रश्न आहे. तुझं मन ह्या प्यालासारखं आधीच भरलेलं आहे. त्यात अहंकार आहे, स्वतःचं ज्ञान आहे, मी खूप काही जाणतो, हा गर्व आहे. आता जर मी तुला खरं ज्ञान द्यायचं ठरवलं तर ते कुठं मावणार आहे, कारण ऑलरेडी प्याला भरलेला आहे. जसं भरलेल्या प्याल्यात नवा चहा मावत नाही, तसंच भरलेल्या मनात नवं ज्ञान मावत नाही आहे. तो विद्वान थोड्या वेळ गप्प बसला, कारण त्याला पहिल्यांदा जाणवलं होतं, खरंच मी इतका स्वाभिमानी झालो होतो की मला शिकायची तयारीच नव्हती. त्याला आता समजलं होतं त्याची चूक कुठं आहे ते. तो थोडा नम्र झाला आणि म्हणाला, हे गुरुवर्य, आता तुम्हीच मला सांगा की मी आता काय करू, कारण त्याला जाणवलं होतं, सगळं काही समजलं होतं. बुद्ध गंभीर आवाजात म्हणाले, सर्वात आधी तुझ्या मनाचा प्याला रिकामा कर. मी सगळं जाणतो हा विचार बाजूला ठेव आणि रिकाम्या मनाने शिकायला आलास तरच तुला खरं ज्ञान मिळणार आहे, ही गोष्ट विसरू नको. त्या विद्वानाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, कारण आता त्याला समजलं होतं. त्याने पहिल्यांदा हात जोडून बुद्धांना नमस्कार केला आणि शांतपणे बसला, ध्यान करत. ही छोटीशी कथा आपल्याला हेच धडा शिकवते की आपण आयुष्यात कितीही शिकलो, कितीही वाचलं, कितीही अनुभव घेतले, तरी जर आपण मीच सगळं काही जाणतो असं समजत बसलो तर आपण पुढे काही शिकत नाही. आपलं मन रिकामं ठेवलं, नम्र ठेवलं, तरच आपण नव्या गोष्टी स्वीकारू शकतो. अहंकाराने भरलेल्या मनामध्ये कधीच ज्ञान टिकत नाही, ही गोष्ट आपण विसरायला नको आहे. तर मित्रांनो, आजची ही कथा रिकामा प्याला आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, लक्षात ठेवा, खरं ज्ञान मिळवायचं असेल तर आधी आपल्या मनाचा प्याला रिकामा केला पाहिजे. ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, अजून अशा प्रेरणादायी कथा आमच्या ऐकायच्या असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.